जय शिवराय सर्वांना. तर आपण ना युनिट 3, 4, 5 सगळं अपलोड केलंय चॅनलवरती. तर आज आपण युनिट 6 बघणार आहे. आणि तुम्ही जर का युनिट 3, 4, 5, 6 चारही पण युनिटच्या नोट्स मी चॅनलवरती टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेलं आहे. तर तुम्ही नक्की ते ॲक्सेस करू शकताय. भरपूर जण चॅनलचा ॲक्सेस घेताय कारण नोट्स सगळ्या चांगले काढलेले आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला रिव्हिजनसाठी पण एकदा जरी बघितलं तरी लवकरात लवकर रिव्हिजन होऊन जाईल. फक्त वरती व्हिडिओ बघायचा आहे तुम्ही जो बघताय आता, आणि खाली टेलिग्राम ओपन केलं, तुम्ही टेलिग्रामवरती नोट्स जरी बघितल्या तरी तुमचा स्टडी पूर्ण प्रॉपर होऊन जाईल. तर लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. तर आपण बघणार आता युनिट 6, ड्रॉ अँड एक्सप्लेन ऑपरेशनल मॉडेल ऑफ नेटवर्क सिक्युरिटी. आता ऑपरेशनल मॉडेल ऑफ नेटवर्क सिक्युरिटी बघायचं आपल्याला, बरोबर. यामध्ये काय असतं, ही डायग्राम काढायला लागते तुम्हाला. हे काय असतं, एक मेसेज असतो. ही साईड कोणती अलीकडली, ही सेंडर साईड आहे आणि ही दुसरी साईड जी आहे ती रिसिव्हर साईड आहे, बरोबर. मग सेंडर काय करतो, जो मेसेज सेंड करणारे सेंडर, तो मेसेज इथपर्यंत आला की ती एक ट्रान्सफॉर्मेशन होतं त्याचं मेसेजचं, म्हणजे एन्क्रिप्शन. एन्क्रिप्शन म्हणजे काय असतं की त्याच्यावरती एक सिक्युरिटीची लेअर ॲड केली जाते. असं समजा की तुम्ही एखाद्याला पार्सल पाठवताय, बरोबर. ते ओपनली त्याने पाठवणार, त्याच्यावरतून काहीतरी बॉक्समध्ये पॅक करून पाठवशान वगैरे असं असेल ना. तर जेव्हा तुम्ही मेसेज पाठवता ना समोरच्याला, तेव्हा त्यावरती काहीतरी सिक्युरिटीची लेअर ॲड करता, म्हणजे आपण त्याला एन्क्रिप्शन म्हणतो. ती काय असते, सिक्रेट इन्फॉर्मेशन बनते. मग ती जाती समोर आणि जो मेसेज तुम्ही साधा पाठवला होता त्याला एक सिक्युरिटीची लेअर ॲड झाली आणि तो सिक्रेट मेसेज बनला, कळलं. मग सिक्रेट मेसेज कुठं जाणार आहे, एक नेटवर्कद्वारे. आता नेटवर्कद्वारे तो समोरच्या व्यक्तीला, त्याला काय म्हणतो आपण, इन्फॉर्मेशन चॅनलमधून जातो तो समोरच्या व्यक्तीला. आता समोरच्या व्यक्तीला तो सिक्रेट मेसेज जाईल, त्याला तर तसं कळणार नाही. आता सिक्रेट मेसेज म्हणजे काय, तुम्ही एखादं गिफ्ट वरतून पॅक करून दिलं. आता वरतून कळन का त्या गिफ्टमध्ये काय आहे, गिफ्टमध्ये वरतून तर कळणार नाही. मग त्याला ते ओपन करायला लागन, वरची जी पॅकिंग आहे ना गिफ्टवरची, तो ती ओपन करन. म्हणजे जो सिक्रेट मेसेजवरती आपण जी सिक्युरिटीची लेअर लावली होती तो डेक्रिप्ट करण. काय असतं, एन्क्रिप्शन आणि डेक्रिप्शन असतं, दोन गोष्टी. मग इथं तो डेक्रिप्ट करण, ती लेअर काढून टाकन आणि त्याला तो मेसेज वाचता येईल, कळलं. आणि इथं जो मेसेज पाठवतो आणि पाठवण्याच्या आणि मेसेज रिसिव्ह करण्याच्या मध्ये जे मेसेज जातो तिथं ऑपोनंट बसलेलं असतं, म्हणजे हॅकर वगैरे जे असतील ते हॅकर बसलेलं असतं. ते काय करता, तुमचा इथून डेटा ॲक्सेस करू शकता ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूवरनं, कळलं. आता समजा की तुम्ही हे एखादी थर्ड पार्टी असते, बरोबर, ते इंस्टाग्राम आहे. तुम्ही काय करताय, इंस्टाग्रामद्वारे मेसेज पाठवताय समोरच्याला. मग हे सगळं कोणाच्या भरोशावरती चालू आहे, सगळं मेसेज पाठवणं किंवा मेसेज रिसिव्ह करणं, इंस्टाग्रामच्या भरोशावरती. इंस्टाग्राम काय करते, तुमचा डेटा जो आहे तो लीक नाही करत आहे किंवा तुमचे मेसेज लीक नाही करत आहे. मग हे थर्ड पार्टीवरती भरोसा आहे ना तुमचा इंस्टाग्रामवरती, तेव्हा तर तुम्ही पुढच्याला मेसेज पाठवताय, रिसिव्ह करताय, कळलं. आता बघा, अ मेसेज इज टू बी ट्रान्सफर फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन अक्रॉस सम सॉर्ट ऑफ इंटरनेट. म्हणजे मेसेज तुम्हाला पाठवायचा आहे सोर्सपासून तर डेस्टिनेशनपर्यंत इंटरनेटद्वारे, बरोबर. बोथ द साईड मस्ट कॉपरेट फॉर एक्सचेंज ऑफ डेटा. म्हणजे जो सेंडर आहे आणि दुसरा रिसिव्हर आहे, त्यांनी दोघांनी पण कॉपरेट केलं पाहिजे मेसेज सेंड करण्यासाठी आणि रिसिव्ह करण्यासाठी, बरोबर. आता यानंतर काय, लॉजिकल इन्फॉर्मेशन चॅनल इज इस्टॅब्लिश बाय डिफायनिंग अ रूट थ्रू द इंटरनेट फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन. म्हणजे सोर्सपासून डेस्टिनेशनपर्यंत जाण्यासाठी आपण काय करतो, एक इन्फॉर्मेशन चॅनल इस्टॅब्लिश करतो ना. इन्फॉर्मेशन चॅनल कशासाठी असतं, की रूट देते ते तुमच्या पार्सल. आता इथून कसं जाणार आहे, तो एक रूट झाला ना पार्सलचा समोरच्यापर्यंत जाण्यासाठी. तसंच इन्फॉर्मेशन चॅनल पण काय करते, एक रूट देते ह्या मेसेजेसला रिसिव्हरपर्यंत जाण्यासाठी, कळलं. आता यानंतर काय बघणार आपण, ऑल द टेक्निक्स फॉर प्रोव्हाइडिंग सिक्युरिटी हॅव टू कंपोनंट्स. म्हणजे जेवढे टेक्निक्स आहे जे प्रोव्हाइड करतात सिक्युरिटी, त्यांचे दोन कंपोनंट्स असतात. मी त्याचं कसं लक्षात ठेवलंय, TS लक्षात ठेवू शकताय तुम्ही. TS म्हणजे काय, सिक्युरिटी रिलेटेड ट्रान्सफॉर्मेशन, ट्रान्सफॉर्मेशनवर T, आणि दुसरा पॉईंट काय येतो, सम सिक्रेट इन्फॉर्मेशन, कळलं. दोन कंपोनंट्स असतात, सिक्युरिटी रिलेटेड ट्रान्सफॉर्मेशन, ट्रान्सफॉर्मेशनवर T लक्षात ठेवलं, आणि सम सिक्रेट इन्फॉर्मेशन हे S, म्हणजे ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, कळलं. आता काय,
अ ट्रस्टेड थर्ड पार्टी इज नीडेड टू अचीव सेक्युअर ट्रान्समिशन. म्हणजे तुम्हाला जर का तुमचा मेसेज समोरच्यापर्यंत एकदम सेक्युअरली पोहोचवायचा आहे तर तुम्हाला कोणतरी थर्ड पार्टी लागेल ना, जिच्यावर तुमचा विश्वास आहे. आणि तुमचा विश्वास कशावरती? समजा इंस्टाग्रामवरती. इंस्टाग्राम हे काय? थर्ड पार्टी. तुम्ही सेंडर आहे, पुढचा रिसिव्हर, तुम्ही मेसेज पाठवताय तर एक भरोसा आहे ना की ते लीक नाही होणार मेसेज वगैरे. ती झाली थर्ड पार्टी इंस्टाग्राम. तर त्याचे काय असतं आता बेसिक टास्क असतं इन डिझायनिंग अ पर्टिक्युलर सिक्युरिटी सर्व्हिस. आता एखादी सिक्युरिटी सर्व्हिस तुम्हाला जर का डिझाईन करायची तर त्याचे काहीतरी टास्क असतं, बरोबर. आता ते टास्क कशाने लक्षात ठेवायचे? AGDP. AGDP म्हणजे काय की डिझाईन अँड अल्गोरिदम फॉर परफॉर्मिंग. म्हणजे अल्गोरिदम डिझाईन करायचं आहे. सिक्युरिटी रिलेटेड ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला जे परफॉर्म करायचे त्यासाठी तुम्ही काय बनवले? अल्गोरिदम डिझाईन केला. त्यानंतर एचं काम झालं अल्गोरिदम डिझाईन. जीचं काय काम आहे आता? जनरेट सिक्रेट इन्फॉर्मेशन. मग एवरनं तुम्ही काय लक्षात ठेवलं की एखादा तुम्हाला काय करायचं? सिक्युरिटी सिस्टम, सिक्युरिटी सर्व्हिस किंवा सिक्युरिटी सिस्टम डिझाईन करायची ना. त्यासाठी पहिलं काय? अल्गोरिदम डिझाईन करायचं एवरनं. मग जीवरनं जनरेट द सिक्रेट इन्फॉर्मेशन, जीवरनं लक्षात ठेवलं. मग डीवरनं काय? डेव्हलप मेथड्स फॉर द डिस्ट्रीब्युशन. म्हणजे डिस्ट्रीब्युशनसाठी मेथड डेव्हलप करायचं. डीवरनं डिस्ट्रीब्युशन. आणि पीवरनं काय? स्पेसिफाय प्रोटोकॉल, प्रोटोकॉल स्पेसिफाय करायचं. कळलं? ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय? डिझाईन अल्गोरिदम, जनरेट द सिक्रेट इन्फॉर्मेशन, डिस्ट्रीब्युशन कशाचं? डेव्हलप मेथड जे असतात त्यांच्याद्वारे डिस्ट्रीब्युशन, आणि प्रोटोकॉल स्पेसिफाय करायचं. कळलं? ह्या 4 गोष्टी AGDPनं लक्षात ठेवशाल. आणि वरच्या ज्या 2 गोष्टी सांगितल्या होत्या मी टेक्निक्स, सिक्युरिटी कंपोनंटसाठी 2 टेक्निक असतात. म्हणजे सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्यासाठी 2 कंपोनंट असतात. पहिला म्हणजे सिक्युरिटी रिलेटेड ट्रान्सफॉर्मेशन, ट्रान्सफॉर्मेशनवरनं T, आणि सम सिक्रेट इन्फॉर्मेशन, यसवरनं सिक्रेट इन्फॉर्मेशन. कळलं? आता यानंतर आपण काय बघणार आहे? डिस्कस द वर्किंग ऑफ IPsec. व्हॉट आर द डिफरंट सिक्युरिटी सर्व्हिसेस ऑफर्ड बाय IPsec. म्हणजे IPsecची वर्किंग काय आहे, ते कोणत्या कोणत्या सिक्युरिटी सर्व्हिसेस ऑफर करतं ते बघायचं आहे ना. मग IPsec म्हणजे काय? इंटरनेट प्रोटोकॉल सिक्युरिटी. कळलं? IPsec म्हणजे काय? इंटरनेट प्रोटोकॉल सिक्युरिटी इज अ फ्रेमवर्क. हे असं फ्रेमवर्क आहे जे काय प्रोव्हाइड करतं? सिक्युरिटी फॉर IP बेस्ड कम्युनिकेशन. जे इंटरनेट प्रोटोकॉलवरती बेस कम्युनिकेशन आहे, जे इंटरनेट प्रोटोकॉलवरती आधारित कम्युनिकेशन आहे त्यांच्यासाठी एक सिक्युरिटी प्रोव्हाइड करतं. त्याला काय म्हणायचं? IPsec. इट प्रोटेक्ट्स डेटा ॲट द नेटवर्क लेअर अँड इज यूज इन VPNs. म्हणजे हे नेटवर्क लेअरवरती डेटा प्रोटेक्ट करतं आणि आपण कुठं वापरतो? याला VPNsमध्ये. आता तुम्ही जर का VPN लावलं एखाद्या वेबसाईटला व्हिजिट करण्यासाठी तर तुमचा डेटा समोरच्यापर्यंत जात नाही, डेटा प्रोटेक्ट राहतो. मग हे कशा थ्रू पॉसिबल राहतं? IPsecमुळं. कळलं? इंटरनेट प्रोटोकॉल सिक्युरिटी. आता IPsec कसं वर्क करतं ते बघणार आपण. मग पहिला पॉईंट काय? आता निगोशिएशन. निगोशिएशनमध्ये काय? 2 डिव्हायसेस ॲग्री ऑन सिक्युरिटी पॉलिसीज. म्हणजे आता तुम्ही सेंडर आहे, समोरचा समजा रिसिव्हर आहे, इथे एक सेंडर आहे, हा रिसिव्हर आहे. तर हे दोन्ही पण व्यक्ती काय करतील की काहीतरी रूल्स ठरवतील ना सिक्युरिटीचे. दोघांनी पण एकमेकांवरती ॲग्री करतील. त्याला म्हणायचं निगोसिएशन. A secure channel called Security Association is created using the Internet Key Exchange Protocol. म्हणजे एक सिक्युअर चॅनल बनवलं जातं, त्याला काय म्हणतो आपण? सिक्युरिटी असोसिएशन. हे क्रिएट केलं जातं युजिंग द इंटरनेट की एक्सचेंज प्रोटोकॉल. इंटरनेट की एक्सचेंज प्रोटोकॉलचा उपयोग करून आपण काय बनवतो? एक सिक्युरिटी असोसिएशन बनवतो. काय बनवतो? सिक्युरिटी असोसिएशन. हे कशामध्ये होईल? निगोसिएशनमध्ये. पहिली स्टेप आहे. आता की एक्सचेंज. बोथ पार्टीज एक्सचेंजेस क्रिप्टोग्राफिक कीज सिक्युअरली. आता क्रिप्टोग्राफिक कीज सिक्युअरली म्हणजे काय असतं माहिती का? तुम्ही बघितलं असेल की एखादी PDF असते. PDF समजा तुमच्याकडे आली तर तुम्हाला त्यावरती काहीतरी कोड टाका लागतो, त्यावरती PDF ओपन होते. मग जे समजा मी एखादी PDF बनवली, मी तुम्हाला PDF सेंड केली तर तुमच्याकडून ती PDF ओपन नाही होते. पण मी जर का एखादा PDF ओपनसाठी एखादा कोड ठेवला असेल, मी तो कोड समजा दिला तुम्हाला 9234 असन 1234 असन, तर तो तुम्ही तिथं टाकणार आणि तुमची PDF ओपन होईल. मग तो कोड जो असतो तो काय बनला तुमच्यासाठी? की. म्हणजे निगोसिएशनमध्ये आपण ठरवतो
की असं सेक्युरिटी ॲग्रीमेंट राहतं, म्हणजे ते आपण त्याच्यासाठी काय करतो, सेक्युरिटी असोसिएशन बनवतो. कशाद्वारे? इंटरनेट की एक्सचेंज प्रोटोकॉल. मग आपण त्यानंतर काय करतो, की एक्सचेंज करतो. मला पुढच्याला इन्फॉर्मेशन पाठवायची आणि ती लीक पण नाही झाली पाहिजे. मग मी काय करणार, पाठवताना एक कोड बनवणार, बरोबर. मग तो कोड समोरच्यापर्यंत इन्फॉर्मेशन गेल्यानंतर मी समोरच्याला तो कोड पाठवणार. तो कोड त्यांनी तिथं टाकला तरच ते ओपन होईल, नाही तर ओपन नाही होणार. कळलं? त्याला म्हणायचं कीज एक्सचेंज. मग सेक्युअर डेटा ट्रान्सफर. द सेक्युअर डेटा ट्रान्सफर काय? डेटा इज इन्क्रिप्टेड, ऑथेंटिकेटेड अँड सेंट युजिंग IPsec प्रोटोकॉल. जो डेटा एन्क्रिप्टेड आहे म्हणजे तुम्ही त्याला सिक्युरिटी लेअर ॲड केली वरती तुमच्या डेटावरती. ऑथेंटिकेटेड आहे म्हणजे फक्त जे ऑथोराइज युजर्स आहे तुमचे त्यांनाच तो डेटा वापरता येणार आहे तो. अँड सेंट युजिंग IPsec प्रोटोकॉल. मग आपण तो कशाने सेंड करतो? IPsec प्रोटोकॉलद्वारे सेंड करतो. त्यामध्ये दोन गोष्टी असतात, AH आणि ESP. AH म्हणजे काय? ऑथेंटिकेशन हेडर असतं. आणि ESP म्हणजे काय? एनकॅप्सुलेटिंग सिक्युरिटी पेलोड असतो. कळल्या दोन गोष्टी या. आता यानंतर काय? निगोसिएशन झालं, की एक्सचेंज झाली, सिक्युरिटी डेटा ट्रान्सफर झाली. या स्टेप लक्षात ठेवायचं. यानंतर डेटा ट्रान्समिशन आणि टर्मिनेशन. आता डेटा ट्रान्समिशन काय? डेटा पॅकेट्स आर एनकॅप्सुलेटेड अँड सिक्युअरली ट्रान्समिटेड ओव्हर द नेटवर्क. म्हणजे जे डेटा पॅकेट्स तुम्ही समोरच्या व्यक्तीला पाठवणार आहे किंवा एखादा मेसेज पाठवणार आहे त्याला कोटिंग केली जाते. आपण नाही म्हणतो का एनकॅप्सुलेटेड म्हणजे काय? पण त्या टॅबलेट्स आहेत बघा, त्या टॅबलेट्सवरती वरतून प्लास्टिकची कोटिंग असते एखाद्या गोळीवरती, ते एनकॅप्सुलेशन म्हणतो ना त्याला. म्हणजे मध्ये डेटा प्रोटेक्ट केला जातो, बाहेरवरतून आपण एनकॅप्सुलेशन करतो त्याचं. म्हणून बाहेरचा जो म्हणजे मेसेज लीक होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळं काय होतं, तो डेटा सिक्युअरली ट्रान्समिट होतो नेटवर्कद्वारे. आणि जेव्हा तो रिसिव्हरला रिसिव्ह होतो ते डेटा रिसिव्ह झाल्यानंतर तो काय करेन, ती वरची जी लेअर आहे सिक्युरिटी लेअर ती डेक्रिप्ट करेन म्हणजे ती काढून टाकन आणि व्हेरीफाय करेन की हाच मेसेज आहे का वगैरे. व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्याला जर वाटलं की ठीक आहे मेसेज आलाय तर मग तो काय करेन, कम्युनिकेशन एंड करून टाकन. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, टर्मिनेशन. मग कम्युनिकेशन एंड होऊन जाईल. द सिक्युरिटी असोसिएशन आपण जे स्टार्टिंगला निगोसिएशनच्या टायमिंगला सिक्युरिटी असोसिएशन इन्स्टॉल केलं होतं किंवा बनवलं होतं ते पण आपण डिलीट करून टाकू. आणि कीज म्हणजे काय, पासवर्ड होता बरोबर, जो मी तुम्हाला पाठवणार होतो PDF ओपन करण्यासाठी, तो कीज पण आपण डिस्कार्ड करून टाकू. कळलं? त्यानंतर काय, आता IPsec कंपोनंट्स. IPsec कंपोनंट्स काय, सिक्युरिटी असोसिएशन काय काम करतं, सिक्युरिटी पॅरामीटर डिफाईन करतं. इंटरनेट की एक्सचेंज होतं IKE, ते काय करतं, सिक्युरिटी असोसिएशनला इस्टॅब्लिश करतं आणि की एक्सचेंज मॅनेज करतं. म्हणजे जो मी कोड दिला तुम्हाला PDF ओपन करण्यासाठी त्याला मॅनेज करतं. नंतर ऑथेंटिकेशन हेडर असतं. ऑथेंटिकेशन हेडर काय करतं, ऑथेंटिकेशन आणि इंटिग्रिटी प्रोव्हाइड करतं. नंतर ESP म्हणजे एनकॅप्सुलेटिंग सिक्युरिटी पेलोड, हे काय करतं, कॉन्फिडेन्शियलिटी, इंटिग्रिटी आणि ऑथेंटिकेशन युजरला प्रोव्हाइड करतं. कळलं? आता यानंतर काय, डिस्कस सिक्युरिटी सर्व्हिसेस ऑफर्ड बाय IPsec. म्हणजे IPsec तुम्हाला काय काय सिक्युरिटी सर्व्हिसेस ऑफर करतं. सिक्युरिटी तर देते बरोबर IPsec, जो इंटरनेट प्रोटोकॉल आहे सिक्युरिटी ते तुम्हाला देतंय, काय सिक्युरिटी प्रोव्हाइड करते. पण काय सिक्युरिटी देते आपण नाही म्हणत का, की तुम्ही ठीक आहे मला आपण काय उदाहरण घेऊया, समजा एखादं उदाहरण घेऊया की आपण एखाद्याला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय. समजा एखादी व्हेकल आली सर्व्हिसिंगसाठी, तर आपण त्या व्हेकलला सर्व्हिसिंग करून देणार आहे, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय बरोबर. पण काय काय करणार आहे, कार वॉश करून भेटन, नंतर पूर्ण एअरनी कार मतलब काय असतं ते एअरनी आपण कार नाही का हाय प्रेशर एअरनी कार साफ करतो, मग ते पण वापरलं जाईल. म्हणजे हे अशा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतील बरोबर. मग तसंच IPsec काय प्रोव्हाइड करतो, कॉन्फिडेन्शियलिटी. आता मी तुम्हाला याच्यासाठी एक ट्रिक देणार आहे, तेच तुम्ही जो पण क्वेश्चन दिसन तुम्हाला ह्या युनिटमधला, तुम्ही 80% क्वेश्चनवरती ते जरी लिहून आले ना तरी तेच मी तुम्हाला प्रत्येक जागेवरती दाखवन ते की तुम्हाला हेच लिहायचंय. मी त्यासाठी तुम्हाला एक ट्रिक देतोय. आता काय ट्रिक आहे आपली, की CAAD. आता CAAD म्हणजे काय,
सी वरून काय लक्षात ठेवायचं, कॉन्फिडेन्शियलिटी. त्यानंतर ए वरून काय लक्षात ठेवणार आहे तुम्ही, ए वरून लक्षात ठेवणार आहे ऑथेंटिकेशन. काय, ऑथेंटिकेशन नंतर काय आता ए वरून दुसऱ्या ॲक्सेस कंट्रोल. आणि डी वरून काय लक्षात ठेवणार आहे, डेटा इंटिग्रिटी. कळलं, ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. जवळजवळ 80% क्वेश्चनमध्ये आपल्याला हेच लिहायचं आहे. आता बघा, कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे काय, एन्क्रिप्शन एन्श्युअर्स डेटा कॅन नॉट बी रीड बाय अनऑथराइज युजर्स. म्हणजे कॉन्फिडेन्शियलिटी काय, ते असं एन्श्युअर करतं की जे अनऑथराइज युजर्स आहे, म्हणजे ज्यांना समजा जे हॅकर्स वगैरे असतील ते अनऑथराइज युजर झाले ना, त्यांना आपला डेटा दिसला नाही पाहिजे. तुम्ही समोरच्याला डेटा ट्रान्सफर करताय तर तो समोरच्याला डेटा, म्हणजे जे हॅकर्स वगैरे राहता मध्ये बसलेले, त्यांना तो डेटा दिसला नाही पाहिजे. ते अनऑथराइज युजर आहे ना. मग IPsec काय करतं, आपल्याला कॉन्फिडेन्शियलिटी प्रोव्हाइड करतं, म्हणजे त्यांना तो डेटा दिसणार नाही. कळलं. डेटा इंटिग्रिटी प्रोव्हाइड करतं ते. डेटा इंटिग्रिटी म्हणजे काय, एन्श्युअर्स डेटा इज नॉट अल्टर्ड ड्युरिंग ट्रान्समिशन. म्हणजे जेव्हा तुम्ही समोरच्याला मेसेज पाठवताय तो डेटा चेंज नाही केला पाहिजे. मग हॅकर काय करता, तुमचा मोबाईल हॅक केला त्यांनी, तो समोरच्याला म्हणजे असं होतं ना की इंस्टाग्रामचं वगैरे अकाउंट, टेलिग्रामचं अकाउंट हॅक होतं, तर मग ते हॅकर काय करते, समोरच्याला काही पण मेसेज पाठवतं की मला पेमेंट सेंड कर एवढं. मग आपल्याला काय वाटतं, आपला मित्रच बोलतोय, मग आपण पेमेंट सेंड करतो तसं. मग डेटा इंटिग्रिटी एन्श्युअर करतं, म्हणजे की मेसेज जेव्हा तुम्ही पाठवता तो सिक्युअरली पुढच्यापर्यंत जातो, ना की मध्ये तो मेसेज चेंज होऊन जातो. ऑथेंटिकेशन म्हणजे काय, व्हेरीफाईज आयडेंटिटी ऑफ सेंडर. म्हणजे तुम्ही समोरच्याला मेसेज पाठवताय पण समोरचा कोण आहे हे तुम्हाला माहीत नसेल तर ते पण ऑथेंटिकेशन करतं की तो युजर चांगला आहे का नाही, त्याचं बॅकग्राऊंड वगैरे हे सगळं चेक केलं जातं IPsec द्वारे. मग त्यानंतर आता ॲक्सेस कंट्रोल म्हणजे काय, की तुमचा मेसेज बघणं, आता तुम्ही समोरच्याला मेसेज पाठवला तर ते मेसेज बघण्याचं ॲक्सेस कोणाकोणाकडे आहे, ते ॲक्सेस पण कोण बघतं, ॲक्सेस कंट्रोल IPsec द्वारे बघितलं जातं. आता हे खाली रिप्ले प्रोटेक्शन, नॉन रेप्युडिएशन आहे. मी हे एक्स्ट्रा पॉईंट लिहिले, तर तुम्ही हे लिहू पण शकताय किंवा नाही पण लिहू शकत आहे. मी एकदा फक्त वाचून दाखवतो. काय, रिप्ले प्रोटेक्शन म्हणजे काय, अटॅकरला प्रिव्हेंट करणं, म्हणजे जो तुमचा डेटा ते कॅप्चर करण किंवा रिसेंड करण पॅकेट कोणाला, त्यापासून प्रिव्हेंट करण्याचं काम कोण करतं, रिप्ले प्रोटेक्शन. आणि नॉन रेप्युडिएशन म्हणजे काय, सेंडर कॅन नॉट डिनाय सेंडिंग द डेटा. म्हणजे सेंडर डिनाय नाही करू शकत डेटा सेंड करण्यापासून. कळलं. हे 2 पॉईंट तुम्ही नाही लिहिले तरी चालन, हे एक्स्ट्रा पॉईंट लिहिलेले आहे मी. फक्त तुम्ही याच्यावरून कॉन्फिडेन्शियलिटी, डेटा इंटिग्रिटी, ऑथेंटिकेशन आणि ॲक्सेस कंट्रोल कशावरनं लक्षात ठेवायचं. मी काय ट्रिक दिली तुम्हाला, CAD नावावरनं, CAD, CADवरनं लक्षात ठेवायचं. आता बघा आपण किती जागेवरती ती पुढं वापरतो. आता यानंतर काय आपला पॉईंट, ॲक्टिव्ह अटॅक आणि पॅसिव्ह अटॅक. बरोबर. ॲक्टिव्ह अटॅक आणि पॅसिव्ह अटॅक काय असतं, अटॅकर चेंजेस ऑर अफेक्ट्स द डेटा ऑर सिस्टम. म्हणजे समजा तुम्ही तुमच्या मित्राला मेसेज पाठवता आणि तुम्ही पाठवलं हाय, पण समोरच्या मित्राला काय मेसेज गेला, समजा की एखादा दुसराच मेसेज चालला गेला समोरच्या मित्राला. मग त्याला काय वाटन की तुम्ही पाठवलं, पण तो मेसेज काय झाला, समजा मध्ये हॅकरनी तो मेसेज चेंज करून समोरच्याला पाठवलाय. बरोबर. म्हणजे जे हॅकर वगैरे असतात, अटॅकर, ते काय करता, तुम्ही मेसेज पाठवताना तो डेटा चेंज करू शकताय. म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये डेटा चेंज करू शकता हॅकर, त्याला म्हणायचं ॲक्टिव्ह अटॅक. आणि ज्या प्रोसेसमध्ये डेटा चेंज नाही करत ते हॅकर्स, ते फक्त काय करता, बघून असता, ते फक्त तुमच्यावर लक्ष ठेवता की मोबाईलवरती की काय काय होतं याच्या मोबाईलवरती, किंवा मग असं लक्ष ठेवून असतं, ते डेटा चेंज करण्याचं ॲक्सेस नसतं त्यांच्याकडं, त्याला म्हणायचं पॅसिव्ह अटॅक. कळलं. आता ॲक्टिव्ह अटॅकमुळं काय होतं की इंटिग्रिटी आणि अवेलेबिलिटीला अफेक्ट होतं, आणि पॅसिव्ह अटॅकमुळं काय होतं, कॉन्फिडेन्शियलिटी अफेक्ट होती. कळलं. आपण इंटिग्रिटी, कॉन्फिडेन्शियलिटी बघितलं आत्ताच, आपल्या ते CAD रूलमध्येच येतं. मग ॲक्टिव्ह अटॅकमुळं इंटिग्रिटी अफेक्ट होते आणि पॅसिव्ह अटॅकमुळं कॉन्फिडेन्शियलिटी अफेक्ट होते. आता हे काय करू शकतं ॲक्टिव्ह अटॅकमध्ये, ते आपला डेटा मॉडिफाय करू शकताय, चेंज करू शकताय, किंवा आपला डेटा डिलीट करू शकताय, ब्लॉक करू शकताय, किंवा डेटा इन्सर्ट पण करू शकताय. बरोबर.
पण पॅसिव्ह अटॅकमध्ये ते फक्त काय करणार, लक्ष ठेवणार आणि आपली सिक्रेटली इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार. त्यांना आपला डेटा वगैरे चेंज करता येईल का, डेटा चेंज करण्याचा ॲक्सेस नसतं त्यांच्याकडं. मग समजा आपला जर का डेटा चेंज झाला तर आपल्याला लगेच कळन की हे हॅकरने केलंय, म्हणजे हे इझी टू डिटेक्ट आहे. पण इकडे काय असतं, हॅकर फक्त लक्ष ठेवून असतो, तो डेटा चेंजच करत नाही. मग आपल्याला कळणारच नाही लवकर की हॅकर आपला बघतोय मोबाईल म्हणून असं. म्हणजे इकडे डिफिकल्ट टू डिटेक्ट असतं आणि इथं इझी टू डिटेक्ट असतं. ठीक आहे. आता कॉजेस हार्म टू डेटा ऑर सिस्टम, म्हणजे यामुळं काय होतं, आपल्या डेटाला हार्म पोचतं ना. डेटा चेंज झाला म्हणजे डेटाला हार्म पोचतं. पण इथं काय होतं, डायरेक्ट डॅमेज होत नाही, पण आपली इन्फॉर्मेशन तर लीक होती ना. तो बघतोय आपल्याकडे मोबाईलमध्ये, पण तो काही चेंज करतोय का, म्हणजे आपल्याला डेटाला काही हार्म नाही आहे, पण इन्फॉर्मेशन लीक होती आपली. कळलं. याचं एक्झाम्पल काय, आता डॉस अटॅक लक्षात ठेवू शकताय आणि इकडं लक्षात ठेवू शकताय तुम्ही एव्स ड्रॉपिंग. कळलं. या दोन गोष्टी लक्षात ठेवू शकता, ॲक्टिव्ह अटॅक, पॅसिव्ह अटॅक. कळलं. आता यानंतर काय बघणार आहे आपण, आता इथं पण बघा लिस्ट, असा पण एक प्रश्न पडलाय की लिस्ट अँड एक्सप्लेन व्हेरियस एलिमेंट ऑफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी. कळलं. लिस्ट अँड एक्सप्लेन व्हेरियस एलिमेंट ऑफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी. इन्फॉर्मेशन सिक्युरिटी जी असते त्याला एलिमेंट्स आपले लिस्ट करायचे. इन्फॉर्मेशन सिक्युरिटी इन्क्लुड्स द फॉलोइंग मेजर एलिमेंट. मी तुम्हाला आत्ता काय म्हटलो, काय ट्रिक दिली ती लक्षात ठेवण्यासाठी, कॉन्फिडेन्शियालिटी, इंटिग्रिटी, अवेलेबिलिटी, ऑथेंटिकेशन वगैरे. जे तुम्हाला सांगितलं होतं मी कॅड रूल लक्षात ठेवायला, तोच कॅड रूल इथं छापून द्यायचं. काय, कॉन्फिडेन्शियलिटी, ॲक्सेस कंट्रोल, ऑथेंटिकेशन आणि डेटा इंटिग्रिटी. ते चारही पण पॉईंट इथं लिहून द्यायचे ह्या प्रश्नामध्ये. आणि अजून तुम्ही एखादा घेऊ शकता इथून अवेलेबिलिटी किंवा मग नॉन रेप्युडेशन. कळलं. इथं पण तोच पॉईंट, चार गोष्टी इथं छापून द्यायच्या. तुम्ही फक्त कॅड लक्षात ठेवून जा, ह्या युनिटमध्ये तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. कळलं. आता यानंतर काय, सिमेंट्रिक की एन्क्रिप्शन आणि असिमेंट्रिक की एन्क्रिप्शन. कळलं. आता हा झाला डिफरन्स काय, आता सिमेट्रिक की एन्क्रिप्शन म्हणजे काय, सेम की इज यूज फॉर एन्क्रिप्शन अँड डिक्रिप्शन. म्हणजे एकच की असते जिना एन्क्रिप्शन पण होतं आणि डिक्रिप्शन पण होतं. एन्क्रिप्शन डिक्रिप्शन कळलं ना. काय मी काय म्हटलो होतो की मी तुम्हाला एखादी PDF पाठवली आहे, त्या PDFला मी एक कोड टाकलाय, मी तुमच्यापर्यंत जरी ती PDF पोहोचली तरी तुम्ही ती ओपन नाही करू शकत तो कोड टाकल्याशिवाय. बरोबर. मग मी काय करेन, कोड टाकतोय म्हणजे मी काय करतोय, एन्क्रिप्शन करतोय त्या PDFचं. आणि जेव्हा मी तुमच्याकडे तो कोड पाठवान आणि त्या कोडनी तुम्ही ती PDF ओपन करशाल, मग तुम्ही काय करताय, डिक्रिप्शन करताय. कळलं. मग त्यासाठी सेम की यूज होती, माझा एकच कोड यूज होतोय ना, मग ते झालं सेम की. आणि 2 कीज आर यूज, पब्लिक की आणि प्रायव्हेट की. आता एकच कोड माझ्याकडून तुमच्याकडे गेला ते झालं सेम की. आणि इथं काय यूज केले जाते, असिमेट्रिक की एन्क्रिप्शनमध्ये 2 की यूज केल्या जातं. कोणत्या, पब्लिक की आणि प्रायव्हेट की. कळलं. आता ह्या 2 की आहे, पब्लिक की आणि प्रायव्हेट की, म्हणून ती कीची काय झाली, पेअर झाली. 2 गोष्टी असताना पेअर झाली. आणि इथं काय, सिंगल की असते, सिंगल शेअर की. मग हे फास्टर असतं, हे स्लोअर असतं, हे लेस सिक्युअर असतं, हे मोर सिक्युअर असतं. कळलं. आता हे काय, सुटेबल फॉर एन्क्रिप्टिंग लार्ज अमाऊंट ऑफ डेटा. म्हणजे जर तुमच्याकडे डेटा साईज मोठी असेल तर तुम्ही कशाने पाठवणार आहे, सिमेट्रिक की एन्क्रिप्शनने डेटा पाठवणार आहे. आणि असिमेट्रिक की एन्क्रिप्शनने काय करशाल, यूज फॉर की एक्सचेंज, ऑथेंटिकेशन, डिजिटल सिग्नेचर्स. असिमेट्रिक की कुठं कुठं वापरली जाते, जिथं ऑथेंटिकेशन लागतंय, डिजिटल सिग्नेचर लागतंय, तिथं असिमेट्रिक की वापरायची. आणि सिमेट्रिक की कुठं वापरली जाते, जिथं तुमच्याकडे लार्ज अमाऊंट ऑफ डेटा आहे, डेटा साईज जास्त आहे तिथं. आता इथं तुम्ही एखाद्याला एक्झाम्पल लक्षात ठेवू शकताय, DES म्हणून, इकडे DSA लक्षात ठेवू शकताय. आणि याच्यामध्ये काय असतं, की डिस्ट्रीब्युशन डिफिकल्ट असतं. कळलं. मला तो कोड सगळ्यांना पाठवत बसायला लागेल PDF ओपन करण्यासाठी, मग की डिस्ट्रीब्युशन डिफिकल्ट असतं. आणि इथं की डिस्ट्रीब्युशन काय असतं, इझी असतं. इथं कम्प्युटेशनल लोड लो असतो आणि कम्प्युटेशनल लोड हाय असतो. म्हणजे एखाद्या कम्प्युटरवरती किती लोड येतोय काम करताना, त्याला कम्प्युटेशनल लोड. इथं काय असतो, लो असतो आणि इथं हाय असतो. कळला का हा डिफरन्स. यानंतर काय, आता SSL हँडशेक प्रोटोकॉल. म्हणजे SSL म्हणजे काय, सिक्युअर सॉकेट लेअर, त्याला म्हणतो आपण SSL.
तो हँडशेक प्रोटोकॉल असतो. आता SSL हँडशेक प्रोटोकॉल काय? द SSL हँडशेक प्रोटोकॉल इज यूज टू इस्टॅब्लिश अ सेक्युअर कनेक्शन बिटवीन क्लायंट अँड सर्व्हर बिफोर डेटा ट्रान्सफर. म्हणजे डेटा ट्रान्सफर होण्याच्या आधी SSL हँडशेक प्रोटोकॉल हा कशासाठी यूज केला जातो? इस्टॅब्लिश करण्यासाठी. म्हणजे इथं समजा एक क्लायंट आहे, इथं म्हणजे क्लायंट आणि सर्व्हर आहे, बरोबर. क्लायंटला इथून डेटा पाठवायचा आहे सर्व्हरला, पण डेटा पाठवण्याच्या आधी काय केलं जाईल? हँडशेक होतील, म्हणजे एक कनेक्शन इस्टॅब्लिश केलं जाईल दोघांमध्ये. इट एन्श्युअर्स ऑथेंटिकेशन, की एक्सचेंज अँड सिक्युअर सेशन क्रिएशन. SSL हँडशेकमुळं काय होतं? ऑथेंटिकेशन, की एक्सचेंज आणि सिक्युअर सेशन क्रिएशन होतं. कळलं? आता स्टेप्स काय SSL हँडशेकमध्ये? क्लायंट हॅलो असतं. क्लायंट हॅलो म्हणजे काय? क्लायंट सेंड करा. क्लायंट काय म्हणन समोरच्या व्यक्तीला? समजा तुम्ही दोघं जण उभे मित्र, मग तुम्ही काय करशाल? समोरच्या व्यक्तीला पहिले हॅलो करशाल. हॅलो केल्यानंतर काय तुम्ही त्याला काय म्हणशाल? की मला SSL व्हर्जन असं लागतंय, सायपर सूट्स असं लागतंय आणि हा एक रॅन्डम नंबर आहे. क्लायंट काय सांगन पुढच्या सर्व्हरला की SSL व्हर्जन लागतंय मला असं, सायपर सूट्स लागतंय असे आणि ह्या रॅन्डम नंबर आहे. मग सर्व्हर काय म्हणन त्याला? सर्व्हर पण हॅलो करीन, अच्छा ठीक आहे. सर्व्हर काय रिस्पॉन्ड करीन की ठीक आहे, हे SSL व्हर्जन सिलेक्टेड आहे, हा सायपर सूट सिलेक्टेड आहे आणि हा एक रॅन्डम नंबर पण सिलेक्टेड आहे. सर्व्हर त्याला काय करन? एक सर्टिफिकेट पाठवन की मीच तो व्यक्ती. आता तुम्ही समोरच्याला एखाद्या दुसऱ्या याच्यात गेले, दुसऱ्या स्टेटमध्ये गेले आणि एखादं कोणतरी अननोन व्यक्ती राहत आहे तिथं, तुम्ही त्याला ओळखत नाहीये, मग तो तुम्हाला काहीतरी दाखवन ना, समजा पास दाखवन, आधार कार्ड वगैरे जे असन ते दाखवन की मीच हा व्यक्ती म्हणून. तसं सर्व्हर काय करतं? एक सर्व्हर सर्टिफिकेट दाखवतं क्लायंटला की हा मीच व्यक्ती म्हणून. कळलं? आता याच्यानंतर काय? सर्व्हर ऑथेंटिकेशन असतं. सर्व्हर ऑथेंटिकेशन म्हणजे काय? की जे सर्टिफिकेट दाखवलंय सर्व्हरनी, मग ते कोण करेन? क्लायंट काय करेन? त्या सर्टिफिकेटला व्हेरीफाय करेन. क्लायंटनी व्हेरीफाय केलं सर्टिफिकेट, मग ठीक आहे, क्लायंटला कळलं की तोच तो व्यक्ती आहे. मग क्लायंट काय करेन? एक प्री मास्टर सिक्रेट जनरेट करेन, म्हणजे की एक्सचेंज करेन. कळलं ना? आता मी तुम्हाला PDF पाठवली आणि तुम्ही काय करशाल? मग मला आता तुम्ही मला पहिले नाव सांगितलं असेल किंवा तुम्हाला व्हॉट्सअपला जॉईंट असेल, इन्स्टाला वगैरे, तेव्हा तुम्ही मला म्हटले ना की PDF पाठव. मग मी ती PDF पाठवली, मग मला एक भरोसा झाला ना की तुम्ही कोण आहे काय असं. तर मग त्यावरनं मी काय करेन? तुम्हाला PDFचा कोड पाठवून देईन, म्हणजे की एक्सचेंज करतो क्लायंट. मग त्याच्यानंतर सेशन की जनरेट केल्या जातं. सेशन की असतं का? आता बोथ क्लायंट अँड सर्व्हर कम्प्युटर ते काय करतात? सेशन की जनरेट करतात. मग त्यानंतर फिनिश मेसेज असतो. फिनिश मेसेजमध्ये काय असतं? की आता तुमचं सगळं झालं, की ट्रान्सफर झालं एकमेकांना, तुमचे एकमेकांचं रूल पण ठरवून झाले, तर तुम्ही काय करणार आहे? मग फिनिश पाठवशान एकमेकांना, म्हणजे आपलं बोलणं झालंय, सगळ्या गोष्टी, हँडशेक पण कम्प्लीट झालंय. याच्यानंतर काय करशान? आता सिक्युअर कम्युनिकेशन बिगिन होऊन जाईल. म्हणजे तुम्ही आता चांगले मित्र बनले, तुमचं हँडशेक झालं, तुमचं सगळं झालं, मग तुम्ही काय करशान? आता एक सिक्युअर डेटा ट्रान्सफर करू शकता एकमेकांना. कळलं? ही झाली आता ही डायग्राम मध्ये काय कसं आहे? हा क्लायंट आहे, हा सर्व्हर आहे. मग क्लायंटने हॅलो पाठवलं, सर्व्हर पण हॅलो म्हणला. नंतर काय? सर्व्हरनी काय पाठवलं? तुम्हाला एक सर्टिफिकेट पाठवलं आणि सर्व्हर की एक्सचेंज, सर्टिफिकेट रिक्वेस्ट, हे आपण आत्ताच मागं बघितलं, अशा 4 गोष्टी पाठवल्या. मग क्लायंट काय करीन? ते सर्टिफिकेटला सगळ्यांना व्हेरीफाय करीन, बरोबर. सर्टिफिकेट व्हेरीफाय करेन, की एक्सचेंज करेन. मग क्लायंट काय पाठवण? फिनिश मेसेज पाठवण. मग सर्व्हर पण फिनिश मेसेज पाठवण. मग ते कनेक्शन इन्स्टॉल होऊन जाईल. कळलं? मग त्याच्यानंतर तुम्ही सिक्युअरली मेसेज करू शकताय. कळलं इथपर्यंत? आता सिमेट्रिक की क्रिप्टोग्राफी आणि असिमेट्रिक की क्रिप्टोग्राफी यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे? जे मी मागं सांगितलं होतं ना की सिमेट्रिक की एन्क्रिप्शन आणि असिमेट्रिक की एन्क्रिप्शन, ह्याच गोष्टी इथं पण लिहायच्या आहे. कळलं? कशामध्ये? सिमेट्रिक की क्रिप्टोग्राफी आणि असिमेट्रिक की क्रिप्टोग्राफीमध्ये. आता यानंतर आपण काय बघणार आहे? एकदा बघून घ्या, तरी मी दाखवून देतो, सेमच आहे पॉइंट्स.
आता याच्यानंतर आपण बघणार आहे फायरवॉल. फायरवॉल तर तुम्ही भरपूर जणांनी पहिलेच ऐकलेलं असेल फायरवॉल काय असतं. आता काय, फायरवॉल इज अ नेटवर्क सिक्युरिटी डिव्हाइस किंवा मग एखादं सॉफ्टवेअर आहे जे काय कंट्रोल करतं इनकमिंग अँड आउटगोईंग नेटवर्क ट्रॅफिक बेस्ड ऑन प्री डिफाईन सिक्युरिटी रूल्स. म्हणजे समजा हे तुमचं डिव्हाइस आहे एखादं, तुम्ही डिव्हाइसला काय करणार आहे, फायरवॉल लावणार आहे. म्हणजे जे बाहेरून जे एक्सटर्नल मेसेजेस येतात, लिंक असतात ज्या तुमच्यासाठी हार्मफुल आहे किंवा मग हॅकर्स जे हॅक करण्याचा प्रयत्न करतील ना तुमच्या डिव्हाइसला, तर त्याच्यापासून वाचवतं ते तुम्हाला, त्याला म्हणायचं फायरवॉल. कळलं? हे काय बॅरियर म्हणून ऍक्ट करतं. म्हणजे जे बाहेरचे जे अनट्रस्टेड एक्सटर्नल वर्क आहे, म्हणजे बाहेरचे जे व्यक्ती ज्यांच्यावर आपण भरोसा नाही करू शकत, अनट्रस्टेड असतात ते, आणि जे आतमधले व्यक्ती म्हणजे ट्रस्टेड, म्हणजे ट्रस्टेड आणि अनट्रस्टेड मध्ये ते काय करतं, ब्रिज म्हणून ऍक्ट करतं, बॅरियर म्हणून. कळलं? आता फंक्शन्स ऑफ फायरवॉल काय, मॉनिटर्स अँड फिल्टर्स नेटवर्क ट्रॅफिक, ब्लॉक्स अनऑथराइज ॲक्सेस, अलाउज ओनली ट्रस्टेड कम्युनिकेशन, प्रोटेक्ट्स इंटरनल नेटवर्क फ्रॉम अटॅक्स. म्हणजे हे काय करतं, मॉनिटर करतं, फिल्टर करतं नेटवर्क ट्रॅफिक. आता इथं समजा तुमचं काय आहे, फायरवॉल हा तुमचा मोबाईल आहे, मग बाहेरून जे ट्रॅफिक येतं सगळं हॅकरचं वगैरे नेटवर्क, त्यांना फिल्टर करतं. जे चांगले मेसेजेस आहे जे तुमच्या फोनला हार्म नाही करणार त्यालाच आतमध्ये एंटर करून देईन ते, बाकीच्यांना बाहेरच ठेवून. कळलं? फिल्टर करतं. म्हणजे अनऑथराइज ॲक्सेस आहे त्यांना ब्लॉक करतं, म्हणजे जे हॅकर्स वगैरे त्यांना आतमध्ये येऊन नाही देत. नंतर फक्त इथून जे तुमचे ओळखीचे व्यक्ती वगैरे किंवा मग ट्रस्टेड व्यक्ती आहे, ट्रस्टेड मेसेजेस आहे, त्यांनाच आतमध्ये येऊन देईन. त्याच्यानंतर काय करतं, आता बघा टाइप्स ऑफ फायरवॉल्स राहतात. पॅकेट फिल्टरिंग फायरवॉल, म्हणजे ही थोडीशी लेस सिक्युअर असते, ही त्याच्यापर्यंत जास्त सिक्युअर आहे, हिची पण लेवल अजून वाढते की सिक्युरिटीची. आणि ही नेक्स्ट जनरेशन फायरवॉल आहे, म्हणजे सगळ्यात सिक्युअर लेअर जी म्हणतो आपण फायरवॉलमध्ये, ती नेक्स्ट जनरेशन फायरवॉल लेवल असते. कळलं? आता पॅकेट फिल्टरिंग फायरवॉलमध्ये काय, ते पॅकेटला चेक करतं. फायरवॉल काय करीन, समोरच्या पॅकेटला चेक करीन. कशावरती? IP ॲड्रेसवरनं चेक करीन. आता समजा तुमचा कॉलेजचं गेट असेल, गेटवरती सिक्युरिटी असेल, तुम्ही बाहेरून आले ते काय म्हणता ID कार्ड दाखवा वगैरे. मग ID कार्ड दाखवणं म्हणजे काय की तुम्ही एक, तसं नेटवर्कमध्ये पण असतं ते काय राहतं, फायरवॉल समोरच्याला विचारन की तुझा IP ॲड्रेस वगैरे दाखव, तेव्हाच ते त्याला एंटर करून देईन. कळलं? स्टेटफुल इन्स्पेक्शन फायरवॉल. स्टेटफुल इन्स्पेक्शन फायरवॉल म्हणजे काय, ट्रॅक्स कनेक्शन स्टेटस, अलाउज पॅकेट ओनली फ्रॉम द ॲक्टिव्ह कनेक्शन्स. म्हणजे जे ॲक्टिव्ह कनेक्शन्स आहे त्यांच्याकडूनच ते पॅकेटला आतमध्ये येऊन जाईल, बाकीच्यांना ॲक्सेस आतमध्ये येण्याचं दिला जाणार नाही. त्यानंतर ॲप्लिकेशन लेवल फायरवॉल असतं. हे काय करतं, ट्रॅफिकला फिल्टर करतं ॲट ॲप्लिकेशन लेअर आणि स्ट्रॉंग सिक्युरिटी प्रोव्हाइड करतं. जी ट्रॅफिक आहे, जे अनऑथराइज युजर्स आहे त्यांना ते बाहेरच ठेवतं, आतमध्ये येऊन नाही देत फायरवॉलच्या. कळलं? आणि स्ट्रॉंग सिक्युरिटी प्रोव्हाइड करतं. आणि नेक्स्ट जनरेशन फायरवॉल म्हणजे कळत असेल तुम्हाला, जी सगळ्यात स्ट्रॉंग सिक्युरिटी लेअर असते त्याला म्हणायचं नेक्स्ट जनरेशन फायरवॉल. त्याच्यामध्ये IDS, IPS, डीप पॅकेट इन्स्पेक्शन होतं. म्हणजे पॅकेटला आपण पूर्ण डीपली इन्स्पेक्ट करतो की हेच पॅकेट आहे का, यालाच जायचं आहे का आतमध्ये, सिक्युअर आहे का, तरच त्याला आपण आतमध्ये एंट्री देऊ, नाही तर देणार नाही. कळलं? आता यानंतर काय आपण बघणार आहे, ॲडव्हान्टेजेस. ॲडव्हान्टेजेसमध्ये काय, एनहान्सेस नेटवर्क सिक्युरिटी, प्रिव्हेंट्स अनऑथराइज ॲक्सेस, प्रोटेक्ट्स अगेन्स्ट व्हायरसेस, वॉर्म्स अटॅक्स, कॅन नॉट प्रोटेक्ट अगेन्स्ट इंटरनल अटॅक्स. ॲडव्हान्टेजेस, लिमिटेशन तुम्ही वाचू शकता इझिली आहे. आता ही डायग्राम बघा. डायग्राममध्ये काय, हे अनट्रस्टेड आणि हे ट्रस्टेड. अनट्रस्टेड जे व्यक्ती आहे म्हणजे ज्यांच्यावर भरोसा नाही आपला किंवा मग ज्यांच्यावर भरोसा आहे, त्या दोन्हीमध्ये कोण राहतं की फायरवॉल राहतं. आता आपला मोबाईल तर ट्रस्टेड झाला, आणि जे बाहेरचे अनट्रस्टेड बाकीचे हॅकर वगैरे, त्यांच्या मोबाईलच्या आणि हॅकरच्या मध्ये कोण काम करते, एक फायरवॉल काम करते. कळलं का? यानंतर काय बघणार आहे आपण आता, सिक्युअर सॉकेट लेअर इन डिटेलमध्ये बघणार आहे. काय बघणार आहे, सिक्युअर सॉकेट लेअर. तर सिक्युअर सॉकेट लेअरमध्ये काय आता, SSL म्हणजे काय, सिक्युअर सॉकेट लेअर इज अ सिक्युरिटी प्रोटोकॉल डेव्हलप बाय नेटस्केप
कोणी डेव्हलप केलाय हा? नेटस्केपनी. कशासाठी डेव्हलप केलाय? की सिक्युअर कम्युनिकेशन प्रोव्हाइड केलं त्यांनी आपल्याला इंटरनेटवरती. तो काय करतो? आपला डेटा प्रोटेक्ट करतो. आपण जो क्लायंट आणि सर्व्हरमध्ये मेसेज ट्रान्सफर करतो किंवा डेटा ट्रान्सफर करतो ना, त्या डेटाला प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करतं? SSL करतो. कळलं? बाय युझिंग एन्क्रिप्शन. कशाने प्रोटेक्ट करतो तो? एन्क्रिप्शन वापरतो, ऑथेंटिकेशन वापरतो, इंटिग्रिटी टेक्निक्स. या टेक्निक्सनी तो काय करतो? आपला डेटा प्रोटेक्ट करतो. आता SSL कुठे यूज केलं जातं? HTTP वेबसाईटमध्ये, म्हणजे जी ऑनलाईन बँकिंग असेल, ई-कॉमर्स असेल, ईमेल्स, इथं ते वापरलं जातं. आता मी तुम्हाला काय म्हणलो होतो? गोल्स ऑफ SSL मध्ये काय लिहून यायचं आपल्याला? कॅड मी तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हणलो होतं बघा व्हिडिओचं. कॉन्फिडेन्शियलिटी, ॲक्सेस कंट्रोल, D वरून काय येतं? डेटा इंटिग्रिटी, आणि CAA होतं ना, CAAD होतं. A वरून ऑथेंटिकेशन आणि ॲक्सेस कंट्रोल. कॅडमध्ये AA. तेच तुम्ही इथं गोल्स ऑफ SSL मध्ये लिहून द्यायचं. त्यानंतर काय? SSL आर्किटेक्चर. SSL आर्किटेक्चरच्या 2 लेअर असतात. एक तर SSL प्रोटोकॉल काय करतं? कॉन्फिडेन्शियलिटी आणि इंटिग्रिटी प्रोव्हाइड करतं. आणि SSL हँडशेक तर आपण बघितलंच मागं, तेच इथं लिहून द्यायचं आहे वापस. कळलं का? म्हणजे इतके क्वेश्चन रिलेटेड मी प्रत्येक वेळेस लिहिलं आहे ते नोट्समध्ये, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम नाही यावा. पण तुम्ही जे शिकताना ना, जे मार्क्स आहे ते पण पुढे लिहू शकता. तर SSL हँडशेक प्रोटोकॉल तोच इथं लिहून द्यायचा. SSL हँडशेक प्रोटोकॉलबद्दल लिहायचं आहे बघा तुम्हाला इथं या क्वेश्चनमध्ये. तर मग तेच लिहिलं आहे मी. आपण क्लायंटला हॅलो केलं, सर्व्हरला हॅलो केलं, मग सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन सगळं तेच आहे. कळलं? एकदा बघून घ्या, फक्त दाखवून देतो, नंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आता याच्यानंतर आपण काय घेणार आहे? टाइप्स ऑफ नेटवर्क अटॅक. नेटवर्क अटॅक काय असतं? नेटवर्क अटॅक असे अटॅक असतं की जे अटेम्प्ट करता अनऑथराइज युजर जे आपला डेटाला ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करताना, म्हणजे इलिगली हॅकर्स वगैरे, त्यांना काय म्हणतो आपण? काय म्हणतो आपण? अनऑथराइज युजर्स असतात, ते आपला डेटा हॅक करण्याचा प्रयत्न करतात. मग नेटवर्क अटॅक्स मेनली एम टू ब्रेक. ते काय ब्रेक करता? कॉन्फिडेन्शियलिटी, इंटिग्रिटी आणि अवेलेबिलिटी हे सगळं ब्रेक करता. मग आता द डिफरंट टाइप्स ऑफ नेटवर्क अटॅक्स कोणते कोणते? एक तर पॅसिव्ह अटॅक आहे. पॅसिव्ह अटॅक आपण बघितला, डिफरन्स पॅसिव्ह आणि ॲक्टिव्हचा, तोच इथं लिहून द्यायचा आहे. तरी मी वापस एकदा सांगतो. अटॅकर्स ते फक्त मॉनिटर करता, आपल्या डेटाला चेंज करत नाही, ते फक्त बघता डेटा, त्याला म्हणायचं पॅसिव्ह अटॅक. म्हणजे ते इन्फॉर्मेशन घेता आपल्याकडून सगळी, आपल्याला नोटीस करत राहता, ते पण चेंज करत नाही डेटा, त्याला म्हणायचं पॅसिव्ह अटॅक. आणि जे डेटाला मॉडिफाय करू शकताय, डिलीट करू शकताय, हॅक करू शकताय, त्यांना ॲक्टिव्ह अटॅकर्स म्हणतो आपण. कळलं? आता हे डॉस सिस्टीममध्ये यूज होतं, हे तुम्ही बघू शकता. आता डिनायल ऑफ सर्व्हिस काय? अटॅकर फ्लड सर्व्हर ऑर नेटवर्क विथ एक्सेसिव्ह ट्रॅफिक. म्हणजे ते काय करतात की एखादी वेबसाईट आहे समजा, तुम्ही बघितलं असाल SPPUच्या ज्या वेबसाईट राहते, त्या रिझल्ट टायमिंगला आपलं ट्रॅफिक वाढतं ना तिथं रिझल्ट चेक करताना, तर त्या काय होतं? क्रॅश होऊन जातात. मग तसंच अटॅकर काय करता? फ्लड सर्व्हर ऑर नेटवर्क. जे नेटवर्क आहे ना, त्याला किती मोठं ट्रॅफिकनी ते फ्लड करतं, म्हणजे जास्त ट्रॅफिक वाढतं नेटवर्कवरती. त्यामुळं पण काय होतं? आपला डेटा वगैरे हे लीक होण्याचे ते चान्सेस राहतात. सर्व्हर काय होऊन जातं? मग अनअवेलेबल होऊन जातं. त्यामुळं इन DDoS मल्टिपल सिस्टीम अटॅक ॲट वन्स. DDoS मध्ये काय होतं? मल्टिपल सिस्टम अटॅक करतं एकाच वेळेस. आता आपण बघू शकता नंतर काय आता मॅन इन द मिडल. मॅन इन द मिडल काय? म्हणजे तुम्ही इकडून डेटा सेंड करताय आणि एक रिसिव्ह करणार आहे, तर डेटा सेंड होताना जो मधून जे तुमचं चेक करत राहतो ना इन्फॉर्मेशन, काय सेंड चालली इकडे ती हॅक करण्यासाठी, त्याला म्हणतो आपण मॅन इन द मिडल. कळलं? अटॅकर सिक्रेटली सिट्स बिटवीन सेंडर अँड रिसिव्हर. सेंडर आणि रिसिव्हरमध्ये अटॅकर लपून बसलेला असतो. तो काय करतो? कॅप्चर करतो तुमचे मेसेजेस किंवा मग चेंज करू शकतोय तुमचे मेसेज कम्युनिकेशनच्या टायमिंगला. त्याला म्हणायचं मॅन इन द मिडल अटॅक. त्याचं एक्झाम्पल लिहू शकता तुम्ही, सेशन हायजॅकिंग. स्पूफिंग अटॅक्स काय असतात? की अटॅकर आपल्याला सांगता की मी विश्वसनीय आहे वगैरे असं, की तुम्हाला ते पूर्ण पटवून देतील की ही वेबसाईट यूज करा ती, पण ते शेवटी हॅकरच असतं. म्हणजे ते आपल्याला ट्रस्टेड वाटता, ते आपल्याला विश्वासू वाटता, पण ते शेवटी काय राहतं? अटॅकरच राहता. कळलं? ते सिक्युरिटीला बायपास करून येतं. म्हणजे
आता तुमचा समजा एखादा ओळखीचा मित्र आहे, तर त्याला तुमच्या बिल्डिंगमध्ये एंटर करायचं, तुम्ही त्याचं थोडी चेकिंग वगैरे करणार आहे, ID पास विचारणार आहे, तुम्ही त्याला डायरेक्ट घेशाल ना. पण तो मध्ये आल्यानंतर जर का एखाद्या मित्राने तुम्ही अटॅक केला वगैरे, मग ते काय झालं, स्पूफिंग अटॅक झाला. कळलं. मालवेअर अटॅक म्हणजे काय, मॅलिशियस प्रोग्राम इन्सर्टेड टू हार्म द सिस्टम. म्हणजे तुम्हाला ज्या फोनवरती लिंक येतात बघा, ज्या लिंक हॅकरच्या राहतात, पण ते काय राहतं तुमच्यामध्ये इन्सर्ट करतं ते फोनमध्ये, लॅपटॉपमध्ये, PC मध्ये त्या व्हायरसेस वगैरे, त्यामुळं पण अटॅक होता, मालवेअर अटॅक म्हणतो आपण त्यांना. कळलं. आता यानंतर आपण बघणार आहे HTTPS काय असतं. हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल स्टँड्स फॉर हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर. म्हणजे HTTPS बघायचं आहे ना आपल्याला, मग हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, आणि एसचा काय, सिक्युअर. इट इज द सिक्युअर व्हर्जन ऑफ HTTP. एस का लावलंय, सिक्युअरसाठी, आणि ते काय, सिक्युअर व्हर्जन आहे HTTP. यूज फॉर सेफ कम्युनिकेशन बिटवीन अ क्लायंट अँड अ सर्व्हर ऑन द इंटरनेट. कशासाठी यूज केलं जातं, ते एक सेफ कम्युनिकेशन बनवून राहा क्लायंट आणि सर्व्हरमध्ये, त्यासाठी यूज केलं जातं. कळलं. आता याच्यानंतर काय, HTTP युजेस SSL म्हणजे सिक्युअर सॉकेट लेअर, किंवा मग ट्रान्सपोर्ट लेअर सिक्युरिटी फॉर एन्क्रिप्शन टू प्रोटेक्ट डाटा ड्युरिंग ट्रान्समिशन. म्हणजे डेटा ट्रान्समिशनच्या टायमिंगला प्रोटेक्ट करता यावा, त्यासाठी ते काय यूज करतं, SSL किंवा ट्रान्सपोर्ट लेअर सिक्युरिटी. इट इज वाइडली यूज इन बँकिंग, ई-कॉमर्स, लॉगिंग पोर्टल्स, ईमेल्स अँड वेबसाईट हँडलिंग फॉर सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन. कळलं. बँकिंगमध्ये वापरलं जातं, ई-कॉमर्समध्ये, लॉगिन पोर्टल्स, ईमेल्समध्ये, कारण आपलं जे सिक्युरिटी राहावं, आपण जे मेसेजेस पाठवतोय वगैरे, लॉग इन वगैरे, त्यामध्ये सिक्युरिटी बनलेली राहावं, त्यासाठी हे HTTP वापरतो आपण. आता नीड फॉर HTTP काय, HTTP सेंड्स डेटा इन प्लेन टेक्स्ट. ते प्लेन टेक्स्टमध्ये डेटा पाठवतं. आणि वल्नरेबल अटॅक्स म्हणजे कसं, एव्स ड्रॉपिंग असन, मॅन इन द मिडल असन, डेटा टॅम्परिंग, हे एक्झाम्पल झाले. HTTPS काय प्रिव्हेंट करतं, बाय एन्क्रिप्टिंग कम्युनिकेशन. ह्या सगळ्यांना, आता हे जे अटॅक्स होता, एव्स ड्रॉपिंग, मॅन इन द मिडल असतो आपण बघितलं, डेटा टॅम्परिंग, यांच्यामुळे जे अटॅक होता ते प्रिव्हेंट कशाने करतं, ते कम्युनिकेशनला एन्क्रिप्ट करतं, म्हणजे सिक्युअर करतं. कळलं. आता हे कसं वर्क करतं, ब्राउझर पहिले काय करेन, रिक्वेस्ट पाठवीन सर्व्हरला, सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवली, सर्व्हर काय करेन, SSL सर्टिफिकेट फॉर आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी पाठवा. म्हणजे ब्राउझर आपण काय केलं की सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवली एखादी, मग ब्राउझर काय करेन, म्हणजे सर्व्हर काय करेन, सर्व्हर आपल्याला सर्टिफिकेट पाठवून त्याचं आयडेंटिफिकेशनसाठी. कळलं, व्हेरिफिकेशन करण्यासाठी. मग ब्राउझर काय करेन, ते व्हेरीफाय करेन, म्हणजे आपण ते सर्टिफिकेट व्हेरीफाय करू. त्यानंतर आपण काय करू, एक सेशन की बनवू. सेशन की बनवल्यानंतर त्याच्यानंतर काय करू, सिक्युअर एन्क्रिप्टेड कनेक्शन इस्टॅब्लिश करू. कळलं. पहिलं आपण काय करायचं, सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवायची, सर्व्हर आपल्याला काय पाठवीन, सर्टिफिकेट पाठवीन. सर्टिफिकेट पाठवल्यानंतर आपण ते सर्टिफिकेट व्हेरीफाय करू, सेशन की जनरेट करू आणि सिक्युअर कनेक्शन इस्टॅब्लिश करू. कळलं का इथपर्यंत. यानंतर काय, आता वापस काय भेटलं आपल्याला, सिक्युरिटी फीचर. सिक्युरिटी फीचर्समध्ये वापस काय लिहिणार आहे तुम्ही, CAAD. इथं पण आलं वापस, कॅड रूल लिहून द्यायचा आपला. कॅड काय आहे, कॉन्फिडेन्शियलिटी, ॲक्सेस कंट्रोल, अजून काय, डेटा इंटिग्रिटी, आणि ए वरून कॉन्फिडेन्शियलिटी, ॲक्सेस कंट्रोल, ए वरून काय बघितलं होतं आपण, ऑथेंटिकेशन आणि डेटा इंटिग्रिटी. कळलं. या चारही गोष्टी पण इथं तुम्ही सिक्युरिटी फीचर्समध्ये लिहून द्यायच्या आहे. ॲप्लिकेशनमध्ये काय येणार आहे वापस, ऑनलाईन बँकिंग, ईमेल सर्व्हिसेस आणि सोशल मीडिया. कळलं इथपर्यंत. आता यानंतर आपण बघणार आहे IDS काय असतं, इंट्रुजन डिटेक्शन सिस्टम. काय बघणार आहे, इंट्रुजन डिटेक्शन सिस्टम. अँड इंट्रुजन डिटेक्शन सिस्टम इज अ सिक्युरिटी मेकॅनिझम used to monitor network or system activities for malicious behavior, policy violation or security breaches. म्हणजे जर का कोणी सिक्युरिटी ब्रेक केली, जर का काही आपल्याला ज्या लिंक म्हणजे अशा लिंक फॉरवर्ड होता ना ग्रुप्सवरती, ज्या सिक्युअर नसता तशा लिंक आढळल्या वगैरे, यासाठी काय इंट्रुजन डिटेक्शन सिस्टम आहे. इंट्रुजन डिटेक्शन सिस्टमचं काम काय राहतं की ते डिटेक्ट करतं
आणि एखादी जर का त्याला लिंक आढळली किंवा मग तसं बिहेवियर आढळलं की ज्यामुळं पॉलिसी व्हायोलेट झाली आहे, तर ते काय करतं, अलार्म जनरेट करतं. कळलं, एक अलार्म जनरेट करतं. आता मग काय, मॉनिटर्स नेटवर्क सिस्टम ट्रॅफिक, म्हणजे ते काय करतं, IDS नेटवर्कला मॉनिटर करतं. सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज झाल्या, म्हणजे ज्या ॲक्टिव्हिटीज लिंक आली तुम्हाला वगैरे काही हॅक झालंय तशा ॲक्टिव्हिटीजला डिटेक्ट करण्याचं काम करतं. मग अलर्ट जनरेट करतं, जर त्याला एखादी लिंक आढळली, म्हणजे लिंक सापडली किंवा लिंक त्याला भेटली एखादी की जी तुमच्या डिव्हाइसला हार्म करू शकते, मग ते अलर्ट जनरेट करतं. हेल्प्स, मग अटॅकपासून वाचवतं ते तुमच्या डिव्हाइसला. आणि असिस्ट ॲडमिनिस्ट्रेटर्स इन इन्सिडेंट रिस्पॉन्स, म्हणजे जर का काही झालं तर कोणाला असिस्ट करण, ते ॲडमिनिस्ट्रेटरला सांगन की अशी अशी लिंक भेटलेली, ही लिंक फॉल्स लिंक आहे किंवा मग सिक्युअर नाही आहे. कळलं. आता टाईप्स ऑफ IDS काय राहतात, नेटवर्क बेस IDS आणि होस्ट बेस IDS. नेटवर्क बेस काय करतात, नेटवर्क ट्रॅफिकला मॅनेज करण्याचं काम करतात. आणि होस्ट बेस काय करतात, ते ॲक्टिव्हिटीज मॉनिटर करतं इंडिव्हिज्युअल सिस्टमसाठी. हे पूर्ण नेटवर्कसाठी असतं, संपूर्ण नेटवर्कसाठी, आणि हे फक्त इंडिव्हिज्युअल सिस्टमसाठी असतं. कळलं. आता यानंतर आपण काय बघणार आहे, डिटेक्शन मेथड्स काय असतात. डिटेक्शन मेथड दोन प्रकारचे आहे, सिग्नेचर बेस्ड डिटेक्शन आणि ॲनोमली बेस्ड डिटेक्शन. सिग्नेचर बेस्ड डिटेक्शन म्हणजे काय, म्हणजे मॅचेस नोन अटॅक पॅटर्न, म्हणजे असा अटॅक जर का पहिले पण घडलेला असेल, कधी पहिले पण तुमच्याकडे एखादी लिंक आली असेल सेम टाईपची वापस आली ती, तर ते काय झालं, सिग्नेचर बेस्ड डिटेक्शन. आणि ॲनोमली बेस्ड डिटेक्शनमध्ये काय होतं, समजा एखादं नॉर्मल बिहेवियर चालू आहे, की एखादा तुमचा मित्र आहे किंवा मग एखादी तुम्हाला वाटत असेल की ती लिंक सिक्युअर आहे, तर असं फील होतं आपल्याला की ती लिंक सिक्युअर असेल किंवा मग तर अटॅक नाही होणार, पण तो डेव्हिएट करतो. डेव्हिएट म्हणजे काय, तुम्हाला वाटतं ती लिंक सिक्युअर आहे, पण ती अशा वेळेस लिंक सिक्युअर राहत नाही. म्हणजे कसं की असा एक वेळ येतो त्यावेळेस ती लिंक डायरेक्ट तुम्हाला हॅक करू शकते किंवा मग डिव्हाइस हॅक होईल. त्याला काय म्हणतो आपण, ॲनोमली बेस्ड डिटेक्शन. ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस सोपे आहे. ॲडव्हान्टेजेसमध्ये काय आहे, मॅलिशियस ॲक्टिव्हिटीजला डिटेक्ट करतं, रिअल टाईम मॉनिटरिंग असते, नेटवर्क सिक्युरिटी इम्प्रूव्ह करतं, हे अटॅक प्रिव्हेंट नाही करत. कळलं का, अटॅक प्रिव्हेंट नाही करत, अटॅक डिटेक्ट करतं. मे जनरेट फॉल्स अलार्म. कळलं, फॉल्स पण अलार्म देऊ शकतंय, तुम्हाला वाटतं ते हॅक झालाय पण नाही पण झालेला असं हॅक, म्हणजे हा फॉल्स अलार्म झाला. आता ड्रॉ अँड एक्सप्लेन TTU TX800 सिक्युरिटी आर्किटेक्चर फॉर OSI. आता मी हे थोडंसंच उत्तर लिहिलं आहे माझ्या नोट्समध्ये ना, आत्ता बघितलं मी, ते उत्तर लिहिलेलं नव्हतं, तर तुम्ही फक्त हे ChatGPTला टाकून सर्च करून बघू शकता हा क्वेश्चन. ह्या क्वेश्चनचं उत्तर सोप्या आणि सिंपल भाषेत त्याला विचारू शकता की टेल मी दिस क्वेश्चन इन सिंपल लँग्वेज, तर ते तुम्हाला सोप्या भाषेत उत्तर देईल. कळलं. एक सिक्युरिटी आर्किटेक्चर असतं आणि OSI मॉडेलवरती असतं, म्हणजे डिफाईन्स सिक्युरिटी सर्व्हिस अँड मेकॅनिझम टू प्रोटेक्ट कम्युनिकेशन. कम्युनिकेशन प्रोटेक्ट करण्यासाठी यूज केलं जातं. आता याच्यामध्ये पण कॉन्फिडेन्शियलिटी, इंटिग्रिटी, कॅड रूल वापरायचा आहे वापस, तुम्ही बघू शकता आणि सर्च करून तुम्ही अजून खाली उत्तर लिहू शकताय. कळलं. आता यानंतर आपण काय घेणार आहे, SMIME म्हणजे सिक्युअर मल्टीपर्पज इंटरनेट मेल एक्सटेन्शन. सिक्युअर मल्टीपर्पज इंटरनेट मेल एक्सटेन्शन. आता काय, सिक्युअर मल्टीपर्पज इंटरनेट मेल एक्सटेन्शन स्टँड फॉर सिक्युअर मल्टीपर्पज इंटरनेट मेल एक्सटेन्शन. SMIME काय असतं, सिक्युअर मल्टीपर्पज इंटरनेट मेल एक्सटेन्शन असतं. इट इज स्टँडर्ड फॉर सिक्युअर ईमेल कम्युनिकेशन, म्हणजे हा एक स्टँडर्ड आहे कशासाठी, सिक्युअर ईमेल कम्युनिकेशनसाठी. तो काय प्रोव्हाइड करतो, ऑथेंटिकेशन मेसेज, इंटिग्रिटी, प्रायव्हसी आणि एन्क्रिप्शन, डिजिटल सिग्नेचर, ह्या सगळ्या गोष्टी तो फॅसिलिटीज आपल्याला प्रोव्हाइड करतो. कोण प्रोव्हाइड करतं आपल्याला हे सगळं, SMIME प्रोव्हाइड करतो. तो काय, जे आपण MIME बघितलं होतं मागच्या युनिटमध्ये, त्याचं एक एनहान्समेंट आहे, म्हणजे त्याचं ॲडव्हान्स व्हर्जन आहे. कोण, SMIME प्रोटोकॉल, विच डिफाईन्स हाऊ ईमेल मेसेज आर फॉर्मॅटेड अँड ट्रान्समिटेड. म्हणजे ते काय सांगतं की ईमेल मेसेजेस कसे फॉर्मॅटेड केले जातात, कसे ट्रान्समिट केले जातं, हे सगळं सांगतं ते. ऑब्जेक्टिव्ह फीचर्स ऑफ SMIME काय, ऑथेंटिकेशन. वापस तुम्हाला इथं कोणता रूल वापरायचा आहे, कॅड रूल.
तुम्ही कॅड रूल इथं पण लिहू शकताय, कळलं. ऑथेंटिकेशन, मेसेज इंटिग्रिटी, कॉन्फिडेन्शियलिटी आणि वापस ॲक्सेस कंट्रोल वगैरे तुम्ही इथं लिहू शकताय, कळलं. कॅड रूल लिहून द्यायचं इथं. बघितलं का कॅड रूल किती जागेवरती यूज होत आहे. ते एक तुम्ही ते कॅड रूल पॉईंट करून जा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनमध्ये लिहिता येईल तो, कळलं. आता याच्यामध्ये काय वर्किंग ऑफ SMIME. वर्किंग ऑफ SMIME मध्ये काय आता डिजिटल सिग्नेचर एनक्रिएशन असतं. म्हणजे सेंडरचा मेसेज काय केला जातो, हॅश केला जातो आणि हॅश व्हॅल्यू एनक्रिप्टेड केली जाते. काय केलं जातं, सेंडरचा मेसेज, जो मेसेज सेंड करतोय त्याचा मेसेज हॅश केला जातो आणि त्या हॅश व्हॅल्यूलाच आपल्याला प्रोटेक्ट करायचं राहतं, म्हणजे एनक्रिप्ट केलं जातं. द साइंड मेसेज इज अटॅच टू द ईमेल. मग जो डिजिटल सिग्नेचर क्रिएशन आहे, म्हणजे जो साइन मेसेज असतो तो त्या ईमेलला अटॅच करून द्यायचा. म्हणजे एन्क्रिप्शनमध्ये काय होईल, मेसेज इज एन्क्रिप्टेड युजिंग अ सेशन की. मग तो मेसेजला आपण काय करतो, एन्क्रिप्ट करतो. द सेशन की इज देन एन्क्रिप्टेड युजिंग द रिसिव्हर्स पब्लिक की. यानंतर काय असतं, जो आपण मेसेज एन्क्रिप्ट केला आहे त्याला डिक्रिप्ट करायचं राहतं. म्हणजे रिसिव्हर्स युजेस प्रायव्हेट की टू गेट सेशन की. रिसिव्हर व्हेरीफाईज द डिजिटल सिग्नेचर युजिंग सेंडर्स पब्लिक. म्हणजे तो मेसेज डिक्रिप्ट करतो आणि नंतर जे सेंडरनी सेंड केलंय ते व्हेरीफाय करून बघतो, कळलं की. इतकंच आहे, त्याच्यात दुसरं काही नाही असं की आपल्याला लय रॉकेट सायन्स स्टडी करायचं, याच्यात असं काही नाही. इझिली ॲडव्हान्टेजेस ॲप्लिकेशन वगैरे सगळं. यानंतर आपण काय बघणार आता, गिव्ह शॉर्ट नोट ऑन सिक्युरिटी पॉलिसी अँड मेकॅनिझम. सिक्युरिटी पॉलिसी काय आता, अ सिक्युरिटी पॉलिसी इज अ सेट ऑफ रूल्स और गाइडलाइंस डिफाइन्स हाउ अन ऑर्गनायझेशन मॅनेजेस, प्रोटेक्ट्स अँड डिस्ट्रीब्युट्स इन्फॉर्मेशन रिसोर्सेस. म्हणजे सिक्युरिटी पॉलिसी असा एक रूल्स आहे, सेट ऑफ रूल्स किंवा गाईडलाईन्स आहे. तुम्ही कॉलेजला गेले तर कॉलेजचं काहीतरी रूल बुक असते की कॉलेजमध्ये रॅगिंग नाही झाली पाहिजे वगैरे, ही सगळी रूल बुक असते ना. तसेच एक सिक्युरिटी पॉलिसी असते की डेटा कसा प्रोटेक्ट करायचा, कशी इन्फॉर्मेशन डिस्ट्रीब्यूट करायची, कोणते कोणते रिसोर्सेस आहे, ह्या सगळ्या गोष्टी एक रूल बुक असते, त्याला म्हणतो आपण सिक्युरिटी पॉलिसी, कळलं. इट स्पेसिफाईज व्हॉट इज अलाउड अँड व्हॉट इज नॉट अलाउड. त्या बुकमध्ये काय असतं की काय काय गोष्टी अलाउड आहे आणि काय काय अलाउड नाही आहे करण्यासाठी, कळलं. हे त्याच्यात लिहिलेलं असतं. फीचर्स आणि कॅरेक्टरिस्टिक्स काय ते सिक्युरिटी ऑब्जेक्टिव्ह डिफाईन करतं. डिफाईन युजर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. स्पेसिफाईज ॲक्सेस कंट्रोल रूल्स. ॲक्ट ॲज अ फ्रेमवर्क फॉर सिक्युरिटी इम्प्लिमेंटेशन. आणि आयडेंटिफाय आणि प्रिव्हेंट करण्यासाठी प्रिव्हेंटिंग सिक्युरिटी व्हायलेशन. म्हणजे सिक्युरिटी व्हायलेशन प्रिव्हेंट करण्यासाठी ते उपयोगी ठरतं. आता काय, ओनली ऑथराइज एम्प्लॉईज कॅन ॲक्सेस द कंपनी डेटाबेस युजिंग सिक्युअर लॉग इन क्रेडेन्शियल. म्हणजे फक्त जे ऑथोराइज एम्प्लॉईज आहे तेच फक्त ॲक्सेस करू शकताय कंपनीचा डेटाबेस, कळलं. युजिंग सिक्युअर लॉग इन क्रेडेन्शियल्स. म्हणजे लॉग इन क्रेडेन्शियल्स जे असतं लॉग इन करण्यासाठी वापरले जातात ते ॲक्सेस करूनच ते म्हणजे ऑथोराइज एम्प्लॉईज जे असतं कंपनीचे तेच ॲक्सेस करू शकतात, कळलं. यानंतर आपलं लास्ट पेजवरती आपण आता इथं युनिट संपणार आहे आपला. सिक्युरिटी मेकॅनिझम काय मग आता, सिक्युरिटी मेकॅनिझम आर द टेक्निकल मेथड्स और टूल यूज टू एन्फोर्स द सिक्युरिटी पॉलिसी अँड प्रोटेक्ट डेटा फ्रॉम अटॅक्स. सिक्युरिटी मेकॅनिझम काय, हे टेक्निकल मेथड सिक्युअर टूल्स आहे जे आपण काय करतो, एन्फोर्स करतो सिक्युरिटी पॉलिसी आणि डेटाला प्रोटेक्ट करण्यासाठी अटॅकपासून, कळलं. दे आर द प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन दॅट मेक द नेटवर्क सिक्युअर. म्हणजे हे प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन असतं, फक्त बोलण्यासाठी नसतं, हे करून दाखवता, त्याला म्हणतो आपण प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन दॅट मेक द नेटवर्क सिक्युअर, जे नेटवर्कला सिक्युअर बनवतं. आणि टाईप्स ऑफ सिक्युरिटी मेकॅनिझममध्ये तुम्ही काय लिहू शकताय, वापस तोच कॅड रूल लिहून द्यायचा. एन्क्रिप्शन येतं, ॲक्सेस कंट्रोल मेकॅनिझम येतं, डेटा इंटिग्रिटी येतं, ऑथेंटिकेशन एक्सचेंज येतं, कळलं. हे सगळे वापस तुम्ही इथं कॅड रूल लिहून देऊ शकताय, कळलं का. इथपर्यंत हा युनिट संपलेला आहे आपला. आता जर CNSचं आपलं पूर्ण कव्हर झालेलं आहे. युनिट 3, 4, 5, 6 सगळं अपलोडेड आहे. तुम्हाला जर का एक्झामसाठी वेळ नसेल आता तर लिहित बसण्यापर्यंत टेलिग्रामवरती सगळ्या नोट्स PDF फॉर्मॅटमध्ये अपलोडेड आहे. तुम्ही ते ॲक्सेस करू शकताय, घेऊ शकताय. आणि म्हणजे तुम्हाला फक्त नोट्स वाचल्या तरी तुमचा अभ्यास लवकरात लवकर होऊन जाईल, कळलं. सो थँक्यू.